डॉक्टर बाळाला मागच्या आठवड्यात लस दिली आणि तिथं खूप मोठी गाठ झाली आहे असं काही वेळा नातेवाईक घेऊन येतात आणि तेव्हा ते खूप घाबरलेले असतात। नमस्कार, मी डॉक्टर अमित नगारे। काही वेळा काही लसींनंतर पायाला सूज येणे किंवा तिथं गाठ होणे या गोष्टी होतात। त्यासाठी आपण काय करावं? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही प्रकारे तिथं चोळणे, तेल लावणे अशा गोष्टी करू नये। गार कापडानं किंवा बर्फानं त्याला शेकून घ्यावं, त्यामुळे त्याचं दुखणं आणि तिथली सूज कमी व्हायला मदत होती। बाळाला गरज पडेल तसं तापाचं औषध देत राहावं, त्याच्यामुळे ताप आणि दुखणं ह्या दोन्ही गोष्टी कमी होतात। जर त्याच्यात सूज वाढल्यासारखं वाटत असेल किंवा बाळ खूपच चिडचिड करत असेल किंवा तिथं दुखणं कमी होत नसेल तर तुमच्या बालरोग तज्ज्ञांना दाखवून त्यासाठी योग्य तो मार्ग सांभाळावा। कोणत्याही प्रकारे आपल्या मनानं कुठले तरी वेगळे उपाय करणं, आजूबाजूच्यांच्या किंवा घरातल्या बाकीच्या लोकांच्या सल्ल्यानं तिथं काहीतरी करणं या गोष्टी टाळाव्यात। काही वेळा तिथं इन्फेक्शन होऊन पू झाल्यासारखं होण्याची शक्यता असते, पण त्यासाठी काय करायचं ते तुमचे बालरोग तज्ज्ञ व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगतील। धन्यवाद।